15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान। तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेच्या पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या। 15 ऑगस्ट दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स सारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्य दिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पावित्र्यात जैन समुदायाला उत्तर देणार। कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन, कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी। तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, मंदिराला कुणालाही हात लावू देणार नाही आव्हाडांचा इशारा। तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शनं। एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या, मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, मात्र दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही। ठाकरे बंधू युतीवरती काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथलांचं मोठं विधान। आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही, राज्य सरकार आर्थिक संकटात। सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांची तक्रार। तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईकांनी दावा फेटाळ। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण। संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम। तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अजित पवारांकडून स्पष्ट। मुंबई सत्र न्यायालयाकडून बच्चू कडूंना 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी बच्चू कडू दोषी, जामिनावर सुटका। 5,000चा दंडही ठोठावला। सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला खासदार जया बच्चन यांनी ढकललं। निवडणूक आयोगावरील आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल। तर जया बच्चन भांडणारी कोंबडी म्हणत कंगना रनौतची टीका।